बदली झाले. दादा ज्या वेळेला आम्ही बालके परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं. भारतमाना बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं. आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलांना काय हेवे दावे दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं. पार्टी उद्या एका पार्टीत जायचं BRS मध्ये जायचं ततं नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडे जायचं अजितदादाकडे नाही घसरलं म्हणून प्रणिती शिंदे साहेबाकडे जायचं. हे जे पळापळीचं राजकारण आम्हाला नाही पटलं. मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं. आम्हाला आमच्या गावाला ब वर्ग दर्जातनं 2 कोटी निधी दिला. आमच्या रस्त्याची कामं मार्गी लावली, सभा मंडपाचं काम मार्गी लावलं. एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा तळमळीचा कार्यकर्ता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ती ह्या तानाजी सावंताकडून आणलं यांच्याकडून आणलं. मग असे कार्यकर्ते बोलत होते. बोलल्याबद्दल काय मला काय म्हणायचं आहे, हनुमंतानं आणलं आणि सुग्रीवानं आणलं ना अंगदानं आणलं. त्या 5 जणांचा मेळ आहे म्हणून आणलं. चोरटेवणी तत्व कशाला गेला ते 5 वेळा आहे ते म्हणतानाच ते लंकेतनं शिता येतात. मग ते अशा अनेक वल्गना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचे काम करते. बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही. त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडबल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खताळ ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केलाय. माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे ही आम्ही एवढे जण आज प्रवेश केला. इथून पुढे दादा आम्ही कामाला लागणार. प्रत्येक गोष्ट फाटी शिवून गडी हलवला या आलटेवर कसा डाव बाद करायचा मला